वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंचावरती उपस्थित मान्यवरांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात ऐकत आहात जिल्हा प्रमुख चषक 2024. आजची ही शेवटची घटिका, शेवटचा सामना आणि या खेळाचा शेवट होत असताना या शेवटच्या सामन्याकडे आपण येऊन थांबलेलो आहोत. ज्या सामन्यामध्ये तब्बल 32 संघांमधून 2 संघ फायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या 2 संघांना येस लेट्स प्ले या लॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव. आणि आजपर्यंत म्हणजे 4 दिवसापासून गेल्या प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि यानंतर मयूर मांगेला याने मात्र आता बिगुल वाजवलंय. चेंडूला समोरच्या दिशेने भेदून दिलंय. सीमारेखा पार षटकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे. आणि गेल्या 4 दिवसापासून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. त्या 32 संघांचा मनापासून आभार आहे ज्यांनी पार्टिसिपेट केला आणि अतिशय चांगला खेळ दाखवला. अखेरकार 40 वर्षाच्या पलीकडील खेळाडू म्हणजे 40+ संघ धानमीन वसई हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ न्यामाबाई चॅलेंजर ओपन गटामधून आलेला संघ आहे. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामधील बहुतांश खेळाडू रात्री 1:30 वाजता घरी पोहोचले आहेत. वसईवरून मॅच खेळून आणि त्यानंतर अलिबाग गुजरात इकडून तिकडून येऊन 1:30 वाजता आज इथे उपस्थित झालेत पुन्हा एकदा ही मॅच खेळण्यासाठी. आणि त्यांचे डेडिकेशन लेवल अतिशय वाखाणण्याजोगे आहे, प्रशंसेस पात्र आहे आणि ते फायनल पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा धावफलकावरती. गवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. थँक्यू डीजे. तिथे बाउंड्री लाईन जवळ जरी थांबला तरी मागच्यानं हटून काय फायदा होणार नाही आहे. मागचे इथे थांबले आणि बाउंड्रीवरती कोण दुसरे असले तर दिसणारच नाही आहे. थँक्यू सो मच. आणि या सर्व गोष्टींना एकत्रित आणण्याचं कार्य केलं ते कोणी तर जिल्हा प्रमुख आदरणीय पंकजी देशमुख सर यांच्या माध्यमातून झाले. पहिल्या दिवशी प्रार्थने उपस्थिती आपल्याला या उद्घाटन सोहळ्यासमयी पाहायला मिळाली ती पंकजी देशमुख सर यांची. आणि त्याचबरोबरीनं पालघर जिल्हा लोकसभा संघटक आदरणीय जनार्दन पाटील मामा यांचं सुद्धा आपण आगमन पाहिलं होतं पहिल्या दिवशी. आणि आज शेवटच्या क्षणांमध्ये म्हणजे ज्या ग्रँड फायनलच्या सामन्यादरम्यान हे दोन्ही मान्यवर तडफदार नेतृत्व आणि सर्व शिवसैनिकांच्या पाठीवरची असणारे एक आदराची थाप ज्यांचे आहे असे 2 दिलदार व्यक्तिमत्व मंचावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याचा मनमरात आनंद लुटत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धाबा धावफलकावरती. चांगली बॅटिंग झाली, चांगली गोलंदाजी मी पण म्हणेल, कारण एक षटकार आणि चौकार वगळता बाकी कोणत्याही चेंडूवरती मोठा प्रहार बोलू दिला नव्हता. आता नवीन गोलंदाजी मार्कवरती मितेश दरबार. साईष्णा आणि हेमंत पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विश्वनाथच्या लगातार 3 षटकारांसाठी. तसेच माजी जिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य श्रीजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होते. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती विराजमान व्हायचं. त्याचबरोबर तालुका प्रमुख आदरणीय प्रदीपजी सावंत साहेब त्यांच्या साथीनं या मंचाच्या दिशेने आज येत असताना त्यानंतर माजी नगरसेवक स्वप्नीलजी बांदेकर यांचं सुद्धा आगमन होत असताना पाहायला मिळतंय.
तर मंचावरती पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहू शकता. तालुका प्रमुख आदरणीय माजी नगरसेवक स्वप्नीलजी बांदेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यानंतर प्रदीपजी सावंत साहेब नालासोपारा शहर प्रमुख आणि त्यानंतर माजी जिल्हा प्रमुख आदरणीय शिरीजी चव्हाण साहेब यांचं आगमन आपण पाहिलं. षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर लगातार दुसरा आलाय आणि लगातार 3 षटकारांसाठी प्राइज आहे. हेमंत पुजारी आणि साईष्णा यांच्याकडून 500 रुपयाचं 1000 रुपयाचं बक्षीस लगातार 3 षटकारांसाठी विश्वनाथ जाधव याच्यासाठी लगावण्यात आलंय. पहा हौशी क्रिकेटप्रेमी सुद्धा आहेत ते प्रेक्षक या बक्षिसांची उधळण सुद्धा करताना दिसत आहेत. दडपण सुरुवातीलाच आणण्याचा प्रयत्न केला गेला मितेश दरबार यांच्यावरती, जे मितेश दरबार आतापर्यंत इफेक्टिव्ह गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले होते. आता ऑन हॅट्रिक आहेत षटकाराच्या हॅट्रिक वरती आणि त्याच्यासाठी बक्षीस सुद्धा लागू झाले. काय बक्षिसाची कमाई केली जाईल का? मितेश दरबार वन ऑफ द ग्रेट बॉलर आणि त्याच्यासमोर विश्वनाथ जाधव. त्यात युवासेना उपजिल्हा अधिकारी आदरणीय रोहन शिरीष चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबरीनं उत्सवमूर्ती पंकजी देशमुख साहेब, त्याचबरोबर लोकसभा संघटक पालघर जिल्हा जनार्दन पाटील मामा यांचं हे सुद्धा आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. आणि हे सर्व मान्यवर समोर असताना मात्र विश्वनाथ जाधवची फलंदाजी बहरली आहे. स्विचिटच्या रूपाने मारला गेलेला हा फटका चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार थँक्यू डीजे. आतापर्यंत हाच प्रश्न सर्वांना होता की मितेश दरबारवरती हल्ला बोल कोण करणार. चौकार, माफ करा, षटकार नाही चौकार आहे. आणि हीच चर्चा चालू होती की मितेश दरबारला कोण टाकल करणार, कोण मितेश दरबारवरती हल्ला बोलणार. आणि तो हल्ला मात्र विश्वनाथ जाधवने बोललाय. अतिशय शानदार बॅटिंगचा नजारा पेश केलाय. 29 वरती बिनबाद आणि यावेळेला चेंडूला लॉफ्ट केलं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आहे, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. गिरशी खरी गिरता परी, गिरशी खरी गिरता परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, करता शिवाजी राजा. थँक्यू डीजे. 33 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. मोठा फटका बाळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. याला बॅकड ऑफ पॉइंट म्हणजेच गलीच्या क्षेत्रातून निघून जात होता. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धाबा आहेत बिनबाद न्यामा बॉय चॅलेंजर या संघाच्या. आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. थँक्यू डीजे. प्लीज आपण त्या बाळाला बाहेर घेऊन या. प्लीज त्या बाळाला बाहेर घेऊन यायचंय. 40+ संघ या ठिकाणी खेळतोय. अलिबाग, गुजरात इथून येणारे बहुतांश खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही आपल्या वसई तालुक्यामध्ये सुद्धा खेळाडू आहेत आणि या सर्वांना आपण खेळ करताना पाहतोय. आणि हे 40 वर्षावरील खेळाडू आहेत आणि ते सध्या क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांनी फायनलपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. बॅटिंग करणारा संघ हा न्यामाबाई चॅलेंजरचा आहे. पालघर जिल्ह्यामधील आणि मुंबई शहरामधील काही खेळाडू या संघामध्ये खेळतात दिसतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगानं पुन्हा एकदा निघून गेलाय. मिड विकेटच्या दिशेने सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. आणि थांबतोय डीजे थोडं थांबवतोय. आणि जो बॅटिंग करणारा खेळाडू आहे तो आपल्या धानिव गावचा सुपुत्र, ज्याने सुप्रीमो सारख्या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय. हे मान्यवरच्या माहितीसाठी माहिती देऊ इच्छितो. आणि अनेक असे मॅन ऑफ द सिरीजचे किताब या खेळाडूने जिंकत असताना टेनिस क्रिकेटच्या पटलावरती
आपल्या वसई तालुक्याचं नाव रोशन केलंय असं विश्वनाथ जाधव यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला जो खेळणारा खेळाडू आहे तो नारंगी गावामधील अप्रतिम लेदर क्रिकेटर ॲज वेल ॲज टेनिस क्रिकेटर आहे आणि तो ॲज अ ओपनर म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे. म्हणजेच या मैदानावरती मोठमोठ्या खेळाडूंनी आज उपस्थित दाखवली. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर अशा भिवंडी अशा अनेक शहरामधून येणारे मोठमोठे खेळाडू इथे पाहायला मिळाले होते. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव आणि दुसरी धाव घेत असताना मात्र मयूर बाद होतोय. पहिला हादरा न्यामाबाई चॅलेंजर संघाला. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे. चर्चा चालू आहे आणि नक्कीच मान्यवरांपर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचवणं गरजेचे आहे. गेल्या 4 दिवसामध्ये नक्की काय घडलंय. पहिला दिवस वसई तालुक्यातील गावठुगा संकल्पनेमधून खेळणारे संघ खेळले आणि त्या संघांदरम्यान दुर्गेश लोन अर्नाळाचा संघ हा क्वालिफाय होताना दिसला होता. दुसऱ्या दिवशी व्यावसायिक गटातील म्हणजेच ऑल इंडिया ओपनचे खेळाडू इथे खेळण्यासाठी येताना दिसले आणि तिथे जो आता न्यामाबाई चॅलेंजरचा संघ बॅटिंग करतोय तो क्वालिफाय झाला. तिसऱ्या दिवसामध्ये चंदनसार गटामधील संघ खेळले, त्यामधून कोसमाई खार्डी हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि तिसऱ्या दिवसामधून चंदनसार गट आणि त्याच्यामध्ये कोसमाई खार्डी संघ पुढे येताना दिसला होता. आणि त्यानंतर आज चौथा दिवस तिथे 40+ 4 संघ आणि एंटरचे 4 संघ खेळले. त्यामधून 40+ हा धानवीन वसई हा संघ क्वालिफाय होताना दिसला होता. लगातार 3 षटकारांसाठी बक्षीस होतं आणि त्यामधून आता 2 चेंडूच फक्त शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, षटकार, 6 धाबा. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास, लाल किल्ल्यावर भगवा फडको. थँक्यू थँक्यू डीजे. तुम्ही बाजूला निघालात तर त्याला दिसेल, तुम्ही सगळे त्याच्या समोर आहात त्यामुळे तो गाणं वाजवतोय. त्याला दिसतच नाहीये तुम्ही तिथे आहात तर मागे काय झालंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि यावेळेला मला वाटतंय येस, क्या बात आहे. संजय मल्होत्रा स्टाईलमध्ये चेंडू वाईट ची सांगता होत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल आणि आता 46 वरती धावफलक घेऊन थांबले. आणि आता या 2 संघांदरम्यानच्या लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे यावरती नजर असेल. विश्वनाथने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार, 6 धाबा. दान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास, लाल किल्ल्यावर भगवा फडको. लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एक. थँक्यू डीजे. आणि षटकार आला त्यानंतर 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 वरती 53 धाबांचं टार्गेट ठेवलं गेलंय धनमीन स्पोर्ट्स वसई या संघासमोर. न्यामा बॉयज चॅलेंजर या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि त्याचा आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा. वेलकम. सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे प्रेक्षकांना थोडंसं मैदानाच्या बाहेर या. आपण मॅचला सुरुवात होईल. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत आपणा सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख चषकाचे करते आयोजन करते आदरणीय आणि नेतृत्वाखाली ज्यांच्या स्पर्धा सुरू आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व पंकज देशमुख साहेबांना आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला व्यासपीठावरती त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं तर
माझे जिल्हा प्रमुख म्हणून आपण ज्यांना पाहू शकता आदरणीय श्रीजी चव्हाण साहेब यांनाही सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहत आहेत आणि पालघर जिल्हा लोकसभा संघटक शिरगाव गावचे आदरणीय व्यक्तिमत्व मान्य श्री जनार्दनजी पाटील मामा यांनाही सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती स्टेजवरती पाहू शकता. अनेक मान्यवर आहेत, परंतु खऱ्या अर्थानं तिथून आता या मंचावरती आलेल्या मान्यवरांच्या येण्यानं संपूर्ण स्पर्धेला मात्र चार चांद लागले, शोभा लागल्यात. समोर बरोबर आपल्या बायसिकल आहे, सायकल आहेत, ती कोण पटकावणार, मिनी बाईक कोण पटकावणार याच्यावरती आता सर्वांची नजर देखील लागलेली आहेत. काही वेळामध्ये या मैदानावरती स्पष्ट होईल. जिल्हा प्रमुख चषक अगदी गुरुवारपासून स्पर्धेला सुरुवात झाली, शुक्रवार उलटला, शनिवार गेला, रविवारचा अंतिम दिवस आणि तुडुंब गर्दी मैदानावरती पाहायला मिळाली. पहिला चेंडू खेळलाय, पहिला चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले लावले होते, परंतु बॉलला नाही अडवू शकले. 53 करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती 1 रन आली, धावसंख्या धावफलकावरती 1 ने मात्र खातं ओपन झालंय. धावा धावफलकावरती 1 आणि हेही विश्लेषण केलं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोच्च षटकार लागणारी एकमेव स्पर्धा जर पाहिली तर जिल्हा प्रमुख चषक आहेत, तिथे सर्वाधिक जास्त षटकार लागले आहेत आणि सर्वाधिक जास्त बॉल जर कुठे हरवले असतील तर या स्पर्धेमध्ये हरवले आहेत. हेही या स्पर्धेचं विशिष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेचं मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे ती आदरणीय पंकजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून मागे आपण पंकजी देशमुख साहेबांचा फोटो आहे तो देखील पाहू शकतायत. आज खऱ्या अर्थानं पंकजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली करणारी संपूर्ण टीम ज्यांनी मात्र स्पर्धेचं आयोजन केलं गेलं त्यांचेही मनापासून आभार. चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. भन्नाट वेग मैदानावरती वापरला गोलंदाजानं, बॅटरला परतावं लागेल. भाई मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. विकेट समर्थ यांची मिळाली आहेत. इथून समर्थ मैदानाच्या बाहेर. थँक्यू. मैदानावरती मोठी विकेट आली, फलंदाज मात्र बाद झाले. समर्थ कोडू मात्र मैदानाच्या बाहेर गेले. भाई अजूनही मैदानावरती आहेत. एक धडाकेबाज खेळाडू म्हणून मैदानावरती आपण त्यांना पाहू शकतायत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सोन्या मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉलचा खेळ मैदानावरती असताना 52 धाब्यांची अजूनही इथून गरज आहेत. 16 बॉलमध्ये 52 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील याच्याकडे आपल्या प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. मैदानावरती आपण या सामन्याच्या दिशेने जातोय. 16 चेंडूमध्ये 52 धाब्यांची गरज. फायनलची मॅच घड्याळामध्ये वाजल्यात 6:39 बरोबर आपण 7च्या सुमारास आता आलेलो आहोत. दोन बॉलचा खेळ संपलाय. 1 रन 1 विकेट. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुन्हा विश्वनाथ. चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडूला मात्र फ्लिक केलं. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे आला, बॉलला अडवलंय. 1 धाव मैदानावरती पाहायला मिळतात. फायनलची मॅच मैदानावरती सुरू आहेत. दोन संघांमध्ये संघर्ष सुरू आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर टीम नामा बॉईज मोरेगावचा संघ चॅलेंजरचा संघ मैदानावरती करतो क्षेत्ररक्षण. आधी बॅटिंग केली, बॅटिंग करताना धावा उभारल्या आणि आता गोलंदाजी करताना विश्वनाथ जाधव ब्रँड ऑफ धाणीव नालासोपारा धाणीवचा खेळाडू. फुलटच बॉल आहे, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कुणाल मैदानावरती येतात, चेंडूला अडवत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानावरती पाहायला मिळतोय. ओपन क्रिकेट सातत्याने चांगल्या प्रकारे खेळलं जातं ते विश्वनाथ जाधव मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. आजही मैदानावरती ते क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न विश्वनाथ करतायत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3 बॉल फेकून झाल्यात मैदानावरती 4. फटका छानरीत्या खेळला गेला. चेंडू मात्र ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पुढे. कॅच कॅरी केलाय. फलंदाज तंबूच्या दिशेने जाईल मैदानावरती. चला बॅट्समॅनला पण लवकर या. एक छोटीशी धून मैदानावरती येऊया. थँक्यू. 13 बॉलचा खेळ. 13 बॉलमध्ये 50 धाब्यांची गरज आहे. मोरे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक आहे. या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आली तर 200 रुपये पारितोषिक दिले जाणार आहेत. आतापर्यंत 2 विकेट मैदानावरती इथून घेतले गेले. धावा 3 धावा विश्वनाथ जाधव मैदानावरती आपण पाहू शकतात. गोलंदाजी मार्क्स वरती 2 विकेट आणि 2 गडी इथून मात्र महत्वाचे विकेट्स त्याने मैदानावरती घेतले. आदरणीय पंकजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारी स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक. श्रीजी चव्हाण साहेब, मान्य श्री जनार्दनजी पाटील मामा, पालघर जिल्हा लोकसभा संघटक सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि सर्व सन्मान्य अतिथी
चांगला बॉल पुण्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र बॉडीवरती ब्रश होताना पाहायला मिळाला. सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. अनिल घरत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्नाळ्याचे खेळाडू पहिल्या चेंडूवरती मात्र तिथून निर्धाव चेंडू येतोय. इथून 13 बॉलचा खेळ आहेत, 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये 50 धावेंची अजूनही गरज आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 50 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक सुंदर रीती मैदानावरती पार पडताना आजच्या दिवस क्रमांक 4 मध्ये आपण पाहू शकतायत. पहिल्यांदा संपूर्ण परिसरामध्ये एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि विशेषतः स्पर्धा यशस्वीरित्या देखील पार पडली आहेत, हेही महत्वाचं आहे. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सूरज पाश्रेता, सूरजनं कॅच कॅरी केलाय. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने जाईल. विकेट मिळवल्या मैदानावरती. अकीबनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिल्यात. असं पूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये आदरणीय पंकजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे संघ आपण पाहिलं तर जनार्दन पाटील मामा, त्यानंतर श्री चव्हाण साहेब आणि सर्व सन्मान्य अतिथी यांच्यानुसार काम करणारे सर्व व्यक्तिमत्व. युवा सेना शहर अधिकारी श्री ब्रिजेश शुक्ला साहेब, युवा सेना शहर सचिव श्री संतोष मोहिते साहेब, शाखा प्रमुख श्री नितेश कुवेसकर साहेब, शाखा प्रमुख श्री दीपक नारकर साहेब, शिवसैनिक मणिवंदन नाडर साहेब आणि या संपूर्ण न्यामा बॉईज मोरेगावची टीम या ठिकाणी खूप सारी मेहनत घेतली. 4 दिवसामध्ये आयोजन असेल, नियोजन असेल, दिवसाचे रात्रीचे दिवस या स्पर्धेसाठी मात्र करताना पाहायला मिळाले. ही संपूर्ण टीम. खोलवट टप्प्याचा बॉल तळलाय. शैलेंद्र घोडेकर मैदानावरती दाखल झाला. नायगावचे खेळाडू आहे शैलू. पहिला बॉल मात्र पंच सांगतात लीग 22. 10 बॉलचा खेळ आहेत आणि 10 बॉलमध्ये 49. इथून आता भरपूर मोठा प्रवास करायचा आहे. मॅच खऱ्या अर्थानं जिंकायची असेल तर 10 बॉलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हवाई सफर, हवाई लँडिंग मैदानावरती करावी लागेल तर तुम्ही मॅच जिंकू शकतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न. अर्नाळ्याचा ब्रँड पुन्हा एकदा मैदानावरती झळकलाय. अनिल घरतच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. जिल्हा प्रमुख चषकातील षटकार. नाही दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही. आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. थँक्यू. मैदानावरती अजूनही जुनं जाणतं क्रिकेट जाणतायत अनिल. श्रमता या खेळाडूकडे आहे, टॅलेंट या खेळाडूकडे आहे, दाखवण्याचं काम करतायत. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे आले. स्टेप आउट केला. बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. मयूर मांगेला मॅन फ्रॉम नारंगी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवरती पुढे येत असताना 8 बॉलचा खेळ आहेत. 8 बॉलमध्ये विजयासाठी 42 धावांची गरज आहे. शैलेंद्र घोडेकर या खेळाडूकडे देखील टॅलेंट, टेम्परामेंट सर्व काही गोष्टी मैदानावरती आहेत, परंतु आज त्याला दाखवून द्यावं लागेल अंतिम सत्रामध्ये. 8 मध्ये 42 धावा. फुलटच बॉल आहे. त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आणि चेंडू निघून गेलाय. काय घडलंय तर निघून जात असताना मात्र तिथून क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद झालाय. विकेटचं बदन. आणखीन एक धक्का. शैलू बाद. पक्ष आपला ठाकरे. थँक्यू. प्रेक्षकांचा मनापासून धन्यवाद असेल. पंकज देशमुख साहेब, जनार्दन पाटील मामा, श्रीजी चव्हाण साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. कारण की 4 दिवसामध्ये आपण जी उपस्थिती या मैदानावरती दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रचंड प्रतिसाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून राहिला या जिल्हा प्रमुख चषक 2024 साठी. कारण की एखादी स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक वर्ग नसेल तर त्या स्पर्धेला मजाही येत नाहीत, पण प्रेक्षक वर्ग संध्याकाळी जसा वेळ भेटायचा तसं या मैदानावरती यायचे, मॅचेस बघायचे आणि दिवसभर प्रेक्षक वर्ग आज संपूर्ण दिवसामध्ये रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. त्यांचंही मनापासून आभार आहेत. अमर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. अमर कोळी मॅन फ्रॉम नायगाव. 7 मध्ये 42 धावेची गरज असताना बॉलला कळलं गेलंय. 1 धाव मात्र मैदानावरती घेतले गेलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही होणार. 1च धाव मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. अंतिम शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 41 धावेंची गरज. सहा बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. अमर आणि दुसऱ्या बाजूला अनिल. एक नायगावचे, एक अर्नाळ्याचे, तर समोर नारंगीचे मयूर. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. मयूर चेंडूवरती धावतोय परंतु चेंडू दूरवरती राहिलाय.
विश्वनाथ स्माईल देतो, किरण गुरुत्वान देखील एक चेहऱ्यावरती स्माईल देतो, मयूरच्या देखील चेहऱ्यावरती स्माईल आहेत. मयूर धाबत सुटले होते कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु चेंडू दूर राहिलाय. पहिल्या बॉलवरती आले तिथून आपण पाहिलं तर मैदानावरती 1 रन. स्ट्राईक इनवरती अर्नाळ्याचे खेळाडू अनिल, गोलंदाजीमध्ये पुन्हा नारंगीचे खेळाडू मयूर मांगेला वर्सेस अनिल गरात. पुढचा बॉल फटका कळला, हवेमध्ये कळलाय, क्षेत्राच्या चेंडूवरती येतात, तिथून कॅचची संधी तर नाही, चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जिल्हा प्रमुख चषकातील दर्जेदार सुपर डुपर हिट वाला चौकार. चिन्ह आपलं ठाकरे, आनबान शान ठाकरे. थँक्यू. चौकार मैदानावरती आला. 4 मध्ये 36 धाब्यांची गरज आहे. धानवीन स्पोर्ट्स वसई 11 अलिबागचे खेळाडू, वसईचे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. तेज सरार वेगवान भन्नाट वेग मैदानावरती आता गेलाय. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून विश्वनाथ जाधवनं बॉल स्टॉप केला पाठीमागे. इथून आता चेंडूचा खेळ विचार केला तर अजूनही मैदानावरती बॉल बाकी राहिलेत. ते जवळपास 3 बॉलमध्ये करायच्या धावा. 36. अनिल गरज स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टा धाबा 4. जिल्हा प्रमुख चषकातील आलेला सुपर डुपर हिट वाला पुन्हा एकदा चौकार. चिन्ह आपलं ठाकरे, आनबान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. थँक्यू. 2 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये राहिला बाकी. 2 चेंडूमध्ये विजयासाठी करायच्या धाबा 32. दोन बॉलमध्ये 32 धावेची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळला गेला सीमारेषे जवळ. चेंडू मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्यात बॉलला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथून आता शेवटचा बॉल राहिलाय आणि फायनल आपल्या नावी करताना संघ पाहायला मिळणार आहेत. तो टीम आहे ज्यानं मैदानावरती चांगला खेळ दाखवलाय. शेवटचा बॉल 32 ची गरज. टीम षटकार येतोय का मैदानावरती ते देखील पाहूया. मैदानावरती षटकार येतो शेवटच्या बॉलवरती. गोड आठवण राहणार आहेत आणि नामा बॉईज मोरेगाव संघ चॅलेंजर संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. जिल्हा प्रमुख चषक 2024 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहू शकतायत. विनर टीम आपल्याला पाहायला मिळतं. टीम नामा बॉईज मोरेगाव चॅलेंजरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला जो विजय संपादन करत असताना आपण पाहू शकता. स्क्रीनवरती पहा हे सर्व खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थानं आदरणीय पंकज देशमुख साहेब यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचा हिस्सा होण्याची जी संधी आपल्या माध्यमातून दिली गेली त्याबद्दल मनापासून आभार आहेत. व्यासपीठावरती आदरणीय पंकज